नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. व्यायाम करणे किंवा काहीतरी स्वतःच्या आरोग्यासाठी एक्सरसाइज करणे हे अगदी आवश्यक अशी गोष्ट आहे. पण आपण बरेचदा आपल्या रोजच्या कामकाजामध्ये त्याकडे दुर्लक्ष करतो. पण वयाची 40 हा एक आपला आयुष्याचा पाडाव आहे आणि ते आपल्याला सिग्नल असतं की आता तरी तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, असं शरीर त्यावेळेस सांगत असतं. तर प्रत्येकाने 40 नंतर तरी किमान कुठला तरी एक व्यायामाचा प्रकार हा आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करावा. कारण 40 नंतर आपल्या शरीरामध्ये बरेचसे हार्मोन्सचे चेंजेस होत असतात आणि आयुर्वेदानुसार जे दोषांचं प्राबल्य सांगितलेलं आहे ते बालपणामध्ये कफाचं, तारुण्यामध्ये पित्तदोषाचं आणि प्रौढत्वामध्ये किंवा वार्धक्यामध्ये वातदोषाचं प्राबल्य हे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या वाढतं. तर त्यामुळे वाताशी संबंधित सगळे आजारसुद्धा हळूहळू शरीरामध्ये आपल्या नकळत प्रविष्ट करत जातात आणि आपल्या हार्मोन्सचे सुद्धा जे चेंजेस होत असतात त्यामुळे छोट्या छोट्या तक्रारी आपल्या आरोग्यासंबंधी ह्या चालू व्हायला लागतात. तर जरी प्रत्येकाला योगा करण्यासाठी वेळ मिळत नसेल किंवा जरी वेळ मिळतही असेल तरीसुद्धा आज आपण ज्या एक्सरसाइज बघणार आहोत तर त्या अगदी सोप्या पण आपल्या शरीराची चांगली काळजी घेण्यासाठी आणि आपल्या शरीरातील सगळ्या संस्था या ॲक्टिवेट करण्यासाठी या एक्सरसाइजचा नक्कीच उपयोग होईल. तर प्रत्येकाने या एक्सरसाइज ज्या मी आता दाखवणार आहे त्याचा नियमितपणे सराव करावा किंवा अगदी 10-15 मिनिट आपल्यासाठी वेळ काढून तुम्ही किमान एवढ्या एक्सरसाइज तर नक्कीच करू शकता. तर काय आहेत या एक्सरसाइज ज्या आपल्याला फिट ठेवण्यासाठी मदत करतील बघूया. पहिल्या एक्सरसाइजसाठी आपण शयन स्थितीमध्ये आलो आहोत आणि आपल्याला यामध्ये सर्वोत्तान क्रिया किंवा वॉकिंग आपण सोप्या भाषेत याला म्हणू शकतो. तर ते आपल्याला 5 मिनिटासाठी करायची आहे. यामध्ये पायांच्या टाचा हलवायच्या नाही आहेत, त्याच जागेवर राहतील. आपले हात आपल्या शरीराच्या बाजूला आणि अशा प्रकारे आपल्या पिंढऱ्यांना जमिनीवर हलकेसे आघात करायचे. तर या क्रियेमुळे जे पाय दुखणे, गुडघ्यावर सूज असणे, व्हेरिकोज वेन्स असणे किंवा जास्ती चालल्यानंतर लगेच पायाला गोळे येणे, कंबर दुखणे, अशा छोट्या छोट्या ज्या तक्रारी असतात त्या कमी होण्यासाठी या क्रियेची मदत होते. कारण या ज्या एक्सरसाइज आपण करतोय ही त्यामुळे दोन्ही पायामधून रक्तप्रवाह वाढतो, तो कमरेपर्यंत येतो आणि ही जर क्रिया आपण अजून थोडा वेळ करत राहिलो तर वरपर्यंत त्याचा परिणाम जाणवतो आणि पूर्ण शरीरामध्ये उत्साह असल्याची तुम्हाला जाणीव होईल. कारण रक्ताभिसरण हे वाढीला लागतं याच्यामुळे आणि खूप अवघड याच्यामध्ये काहीच नाही आहे. फक्त हे करत असताना असे पाय मागे पुढे करायचे नाही आहेत आपल्याला. पाय त्याच जागेवर फक्त वरती आणि खाली अगदी हळूहळू पायांना जमिनीवर आणून थोडेसे असे आघात करायचेत किंवा आपण नेहमीच्या भाषेमध्ये त्याला पाय थोडेसे आपटायचे आहेत म्हणतो, पण ते फार जोरात करायचे नाही आहेत. तर ही क्रिया करायची आहे 5 मिनिटासाठी. आता नंबर 2च्या एक्सरसाइजसाठी आपल्याला विपरीत शयन स्थितीमध्ये यायचं आहे. विपरीत शयन स्थितीत आल्यानंतर आपला हाताच्या ओंजळीमध्ये आपला चेहरा आणि या स्थितीमध्ये वॉकिंग असं आपण या एक्सरसाइजला म्हणू शकतो. आपल्या टाचा आणून आपल्या हिप्सवर अशा लावायच्या आहेत. यामध्ये गुडघ्यांचा व्यायाम होतो. त्याच्यानंतर प्रत्येक पायाच्या नर्व्ज या ॲक्टिवेट होतात आणि आपण जी स्थिती घेतलेली आहे त्यामुळे पाठीचा कणा ॲक्टिवेट होतो, जो की खूप महत्त्वाचा आपल्या शरीरातला अवयव आहे आणि 40च्या नंतर हळूहळू
पाठीच्या मणक्यांचे विकार बऱ्याच व्यक्तींमध्ये चालू झालेले दिसतात. मानदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क असे किंवा सियाटिका, तर हे सगळे त्रास या एक्सरसाइजनी कमी होतील. तर ही सुद्धा क्रिया तुम्हाला 5 मिनिटासाठी करायची आहे. तसेच आपण या स्थितीमध्ये आहोत त्यामध्ये थोडासा आवश्यक तेवढा तणाव हा थायरॉइड ग्लँड जी इथे असते गळ्याशी त्यावर पण येतो. त्यामुळे जर थायरॉइडशी संबंधित काही विकार असतील किंवा थायरॉइडशी संबंधित काही विकार पुढे चालून निर्माण होऊ नयेत त्यासाठी सुद्धा ही क्रिया मदत करते. तसेच आपला फुफ्फुसांचा भाग आपल्या या स्थितीमुळे एक्सपांड होतो, हृदय एक्सपांड होतं. तर विपरीत शयन स्थितीमध्ये वॉकिंग ही जी क्रिया आहे ती सुद्धा तुम्हाला 5 मिनिटासाठी करायची आहे. नंबर 3 ची एक्सरसाइज करतोय आपण. तर याला आपण भुजंग शशकासन असं म्हणूया. तर आपल्याला भुजंगासन आणि शशकासन किंवा शशांकासन हे दोन्हीही एकापाठोपाठ एक असं या एक्सरसाइजमध्ये करायचं आहे. तर बघूया. आपले हात येतील आपल्या खांद्याच्या खाली, पायांचे तळवे एकमेकांच्या बाजूला आहेत पाय, किंवा थोडंसं पायामध्ये अंतर घेऊ शकता तुम्ही. श्वास घेत भुजंगासनामध्ये आणि श्वास सोडत जेवढं शक्य असेल तेवढं खाली मागे जायचे आणि डोकं जमिनीवर. शशांकासन दोन्ही पोझिशनमध्ये थोडा वेळ होल्ड करायचा आहे. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत शशांकासन. तर या क्रियेचे तुम्हाला 10 रोटेशन करायचे. 10 वेळा भुजंगासन, 10 वेळा शशांकासन. तर जेव्हा आपण भुजंगासन करतोय तेव्हा पाठीचा कणा मानेपासून कमरेपर्यंतचा हा स्ट्रेच होतो आणि थायरॉइड ग्लँडसाठी सुद्धा ही क्रिया किंवा हे आसन मदत करतं. आणि 40च्या नंतर थोडासा कामाचा स्ट्रेस किंवा अजून थोड्याशा प्रमाणात बीपीची सुरुवात, शुगरची सुरुवात असा जर ताण असेल तर तो सुद्धा शशांकासनाद्वारे कमी होतो. श्वास घेत भुजंगासन आणि शशांकासन जेव्हा आपण करतोय तेव्हा शरीराचा रक्तपुरवठा हा मेंदूकडे वाढतो. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होण्यासाठी या आसनाची मदत होते. तर तुम्हाला अशा प्रकारे हे जे 3 एक्सरसाइज सांगितले, तर खूप जरी वेळ तुम्ही काढू शकला नाहीत तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शरीराची काळजी, शरीराचे जे महत्त्वाचे भाग आहेत, कमरेपासून खालचा भाग, लंग्स किंवा थायरॉइड ग्लँडचा बऱ्याच जणांना त्रास हळूहळू चालू होतो आणि स्पायनल कॉर्डशी संबंधित सगळे आजार, आणि आपलं जे आत्ता आपण शशांकासन केलं त्यामध्ये आपला रक्तपुरवठा हा मेंदूकडे झाल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होण्यासाठी या तिन्ही क्रियांचा चांगला उपयोग होतो. तर 40च्या नंतर फिट राहण्यासाठी तुम्ही किमान एवढ्या 3 क्रियांचा अभ्यास जरी रोज केला तरी तुम्ही नक्कीच निरोगी राहण्यासाठी एक पाऊल पुढे जाताय किंवा काहीतरी प्रयत्न करताय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.